विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली। बहुमत असूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक दिवस संभ्रम निर्माण होता। अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा होत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली। सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली, पण त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचं गुऱ्हाळ हे चांगलंच लांबलं। तिन्ही पक्षाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, पण आता पालकमंत्री कोण होणार याबाबत एकाच जिल्ह्यात अनेकांनी दावे ठोकल्याने तिन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळते। अद्यापही सरकारमधील काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाहीये। या चर्चा सुरू असताना आता पालकमंत्र्यांची संभाव्य यादी ही समोर आली। या यादीत कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री असणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्याची मागणी सातत्याने होते, त्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद मिळणार का अशा चर्चा देखील रंगल्यात। यावरून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळणार अशा चर्चा सुरू असताना अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळालं तरी आम्हाला काही हरकत नाही असं मत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलं। तर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती, पण आता संभाव्य यादी समोर येताच प्रजासत्ताक दिनाआधीच पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटणार अशा चर्चा रंगल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व आहे, तर महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्ह्याचं पालकत्व असेल, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील। चंद्रकांत पाटलांकडे अमरावती जिल्हा, तर आकाश फुंडकर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्याचे, तर गिरीश महाजन हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। अशोक उईके नंदुरबार जिल्ह्याचे, तर गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील। भाजपचे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्यात मुंबई उपनगरच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री राहतील, तर जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्हा असेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकत्व हे कायम असेल। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यात चुरस पाहायला मिळते, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपच्या मंत्र्यांचा देखील दावा आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्रीबाबत आता संभ्रम अजूनही कायम आहे। त्यानंतर शिवसेनेचे संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर आशिष जयस्वाल हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। प्रताप सरनाईक हे मुंबई शहरचे पालकमंत्री असतील, तर मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजनांचा दावा आहे, त्यामुळे याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत संभ्रम निर्माण झालाय। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे अदिती तटकरे यांचाही दावा कायम आहे। गेल्या वेळी शिवसेनेचे भरत गोगावले यांची मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र यंदाच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालंय, त्यामुळे यंदा पालकमंत्रीपदाची माळ देखील आपल्याच गळ्यात पडेल अशी त्यांना आशा आहे। त्यानंतर येतात ते हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर मकरंद पाटील हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील। नरहरी झिरवळ हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि माणिकराव कोकाटे आणि आकाश फुंडकर यांचा दावा हा अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आहे। इतर मंत्र्यांच्या पालकमंत्री पदानंतर प्रश्न येतो तो अजित पवारांचा। अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अजितदादांना पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्याचं पालकत्व मिळण्याची संधी आहे असं दिसतंय, त्यामुळे आता संभाव्य यादी जाहीर होताच महायुतीतील मतभेद हे संपुष्टात आल्याचं पाहायला मिळतंय।